नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्य सरकारतर्फे लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याची नवीन लाभार्थी यादी जाहीर. यादीत नाव पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत 13 हप्त्यांचा लाभ मिळाला असून 14व्या हप्त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. योजनेचे फायदे आणि निधी वितरण. माझी लाडकी बहीण योजनेमुळे गेल्या काही महिन्यांपासून ही योजना बंद होणार का याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ही योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आहे. महिला व बालकल्याण विभागाने सामाजिक न्याय विभागाकडून 344.30 कोटी रुपयांचा निधी ऑगस्ट महिन्याच्या वितरणासाठी 9 सप्टेंबर रोजी प्राप्त केला. त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया सुरळीत झाली आहे. या योजनेच्या नियमांनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र ज्या महिला शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना दरमहा 500 रुपये मिळतात. ही योजना सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागामार्फत चालवली जाते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा केला जाईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.